नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तो प्रश्न पहिला येतो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मित्रांनो, ती झाली 1 मे 1960 या वर्षी झाली मित्रांनो आणि 1 मे रोजी जे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी जी आहे मित्रांनो, ती आहे मुंबई आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे मित्रांनो ती आहे नागपूर आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे मित्रांनो ते आहे कळसुबाई शिखर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. आणि कोळशीबाई शिखर जे आहे मित्रांनो ते अहिल्यानगरमध्ये आहे. बी आपला राईट आन्सर आहे मित्रांनो या क्वेश्चनचा. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे आहे मित्रांनो ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, त्यालाच अहिल्यानगर म्हणतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी मित्रांनो ती आहे गोदावरी नदी आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर गोदावरी नदीचा उगम जो झालेला आहे मित्रांनो तो झालेला आहे त्र्यंबकेश्वर येथे आलेला आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा जो मित्रांनो तो आहे अहिल्यानगर जिल्हा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो कायच्या दृष्टीने आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे. तर सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जो मित्रांनो ते मुंबई शहर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारपट्टी कोणत्या विभागाला लाभली आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची समुद्र किनारपट्टी जी लाभलेली आहे मित्रांनो ती लाभलेली आहे कोकण या विभागाला लाभलेली आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे शेकरू आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष जो आहे मित्रांनो तो आहे आंबा आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? तर महाराष्ट्राचं राज्यफूल जे आहे मित्रांनो ते आहे तानमन आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा लेणी जी आहे मित्रांनो ती आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, वेरूळ एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? वेरूळ एलोरा लेणी जे मित्रांनो ते आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ जे मित्रांनो ते आहे मुंबई विद्यापीठ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, भारताचे संविधान कधी स्वीकारण्यात आले? तर भारताचे संविधान जे स्वीकारण्यात आले मित्रांनो ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी आहे स्वीकारण्यात आले मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारताचे संविधान कधी लागू झाले? तर भारताचे संविधान जे लागू झाले मित्रांनो ते लागू झाले 26 जानेवारी 1950 रोजी जे आहे लागू झाले मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या स्तंभावर आधारित आहे? तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह जे स्तंभावर आधारित आहे मित्रांनो ते स्तंभावर आधारित सारनाथ येथील अशोक स्तंभावर जे आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह जे ते आधारित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे वाघ आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे मित्रांनो तो आहे मोर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार जे आहे मित्रांनो ते आहे राजस्थान आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी जी मित्रांनो ती आहे गोदावरी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1935 या वर्षी झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते मित्रांनो ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान जे होते मित्रांनो ते होते जवाहरलाल नेहरू होते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, भारतीय संसदेची 2 सभागृहे कोणती? तर भारतीय संसदेची 2 सभागृह जे मित्रांनो ते आहे लोकसभा व राज्यसभा. हे जे 2 संसदेची 2 सभागृह आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण महसूल विभाग जे मित्रांनो ते आहे 6 महसूल विभाग आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जे आहे मित्रांनो ते आहे कोयना नदीवर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना धरण जे आहे मित्रांनो ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. नंतर बघूया आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर क्वेश्चन पहिला आहे तो, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या जी मित्रांनो ती 6 आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे मुंबई येथे आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणी कोणती? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणीची मित्रांनो ते आहे कान्हेरी लेणी आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे प्रसिद्ध आहे मित्रांनो ते आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, नवगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, नवगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नवगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे स्थलांतरित पक्षासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.